छान कृती केली पहा. बॉल खेळलो बरोबर आहे. आणखी काय काय केलं, टाळ्या वाजवल्या, आणखी मारल्या सांगा. आणखी मी शिट्टी वाजवून हाताने ऍक्शन पण दाखवली ना. म्हणजे अशा वेगवेगळ्या कृती आपण केली. यामध्ये कोणकोणत्या अवयवांचा वापर झाला? हात, पाय, तोंड, डोळे, कान या सगळ्या अवयवांचा या ठिकाणी काय झाला, आपल्याला वापर झाला की जे आपल्या शरीराचे काय आहेत, भाग आहेत, अवयव. तर आपण अशा वेगवेगळ्या कृती बरोबरच आपल्याकडं म्हणजे आमच्या बालपणी, आता तुम्ही खेळतात काही जण, पण आम्ही लहानपणी भरपूर खेळ खेळायचो बघा. जे तुम्ही आता टायर खेळता की नाही. आणखी कोणकोणते खेळ खेळता? विट्टी-दांडू, लपंडाव, आणखी सांगा, बॉल, शिवना पाणी सांगा, पाणी, आणखी झालं ते लपंडाव, आणखी असे वेगवेगळे. त्यातील आम्ही पण लहानपणी खेळायचो. गोटे खेळतो की नाही. गोट्या पण हा खेळच आहे, जुना खेळ आहे. आपण खेळातूनच वेगवेगळ्या संकल्पना आपण माहिती करून घेतो. तसा आपला हा तुम्ही सांगितलेल्या नावापैकी हा कोणत्या खेळाचं साहित्य आहे? विट्टी-दांडू. याला काय म्हणायचं? दांडू. म्हणा सगळ्यांनी दांडू. याला काय म्हणायचं? विट्टी. खेळता येते कुणाला? येते ना खेळता विट्टी-दांडू? येते. सोहमला खेळता येते. आता आपण खाली जाणार आहोत. सोहम खेळून दाखवणार आहे. सोहम आणि मी खेळणार आहे. पहा आता सोहमला खेळता येते ना. तर बघा आम्ही आमच्या लहानपणी खेळायचो बघा. आणि मग या ठिकाणी असं खेळावं लागतं लांब. आणि आता हे याला मारणार आहे बघा. तिथून लागली काय? नाही लागली. जर लागली असती तर काय झालं असतं? तो लगेच माझ्या जागेवर खेळायला आला असता. बरोबर आहे. आता लागली नाही, मग सोहमला खेळता येते. आता सोहम काय करायचं? घे दांडू, तू करून दाखव मला कृती पुढची. आता लागलं नाही ना त्याच्याकडून. मग आता मी काय करायला पाहिजे या पद्धतीने दाखवते. हात नाही लावायचंय आपल्याला. हात नाही लावायचंय. पहा काय करायचं, असं इकडून घ्यायचं, असं मारायचं हो की नाही. आता हे लागणार नाही. 3च वेळेस चान्स असते पहा. आणि 3 वेळेस चान्स मध्ये गेलं की आउट होतं आणि मग दुसरा खेळायला येतो. या पद्धतीने हे विटी आणि दांडू हा खेळ आहे. जुना खेळ, खूप जुना. या खेळासाठी तुम्हाला कोणकोणत्या अवयवाचा वापर झाला? हात, डोळे, पाय, डोळे सांगा. आपण वाकलो की नाही कमरेमध्ये, का उभ्यानेच हे केलं? कोलने म्हणते त्याला, विट्टी कोलने. आपले हाताचा अवयव म्हणजे हे अवयव आपल्या शरीराची हालचाल या पद्धतीने अशी खेळामध्ये होते. आता मला सांगा ही काय आहे? विट्टी. आपण हाताने बघा वाकवा बरं. याला वाकवल का? दांडू वाकवल का? नाही वाकवल. म्हणजे तसेच याच्यामध्ये लवचिकता आहे का? सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्या शरीराची हालचाल का होते. तर प्रत्येक ठिकाणी आपलं शरीर वाकतं. कुठं कुठं वाकतं एकदा दाखवा मग. हातामध्ये वाकतं, पायामध्ये वाकतं, मान पण आपण वळू शकतो की नाही. डावीकडे, उजवीकडे, पुढे झुकते, झुकवा मागे झुकते, मान पुढे झुकते, पुन्हा हे खांदे पण आपले. म्हणजे आपले शरीर कसं आहे? लवचिक आहे. लवचिक शरीर असल्यामुळेच आपण सगळी कामं आपली व्यवस्थित करू शकतो. जर आता पाहिलं आपण विंचरता नाही आलं, आपला कोपर नाही वाकला, आपल्याला कोणतंच काम करता येणार नाही. आपल्याला जर आणखी गुडघा जर आपल्याला वाकवताच नाही आला तर काय होईल? मांडी घालून बसून दाखवा मला गुडघा न वाकवून. करा बरं प्रयत्न. गुडघा वाकवायचा नाही आणि बसून तर दाखवायचं. दाखवा. येते का बसता? नाही येत बसता.
म्हणजे आपलं जर शरीर लवचिक नसतं तर काय गंमत आली असते रे? काय झालं असतं? कामच करता नसतं, बसता आलं नसतं, उठता आलं नसतं, खेळता आलं नसतं आणि हे हात कोपर वाकला नसतं. जेवण करून दाखवा बरं. खा बरं भाजी आणि भाकरी आपल्या डब्यात. म्हणजे आपलं शरीर वागतं म्हणून आपण प्रत्येक काम सहजपणे करू शकतो. अशा वेगवेगळे खेळ आपण खेळतो, असे वेगवेगळ्या कृती करतो, वेगवेगळे उपक्रम करतो म्हणून आपलं काय शरीर हे सगळं शरीर लवचिक आहे म्हणूनच आपण या कृती करू शकतो ना. छान. म्हणजे आपल्या शरीराची हालचाल या वेगवेगळ्या अवयवामधून या वेगवेगळ्या कृती करताना होत असते. छान. आवडला? शरीर कळालं? शरीराची हालचाल कळाली? यावर दिलेली कृती तुम्ही करणार? काय कृती करणार? हाताच्या हालचालीची कृती. पायाची हालचाल करून आपण काय काय करू शकतो सांगा बरं. छान. आई आपली भाकरी करते पहा. कोणत्या अवयवाने करते सांगा? हाताने. आणखी शेतीचं काम करतो आपण कशाने करतो? आपण इथे बॉक्सिंग माहिती की नाही? बॉक्सिंग, कराटे कशाने खेळतात? अशी वेगवेगळी कामं आपण आपल्या वेगवेगळ्या अवयवाच्या माध्यमातून काय करत असतो? पूर्ण करतो. म्हणून आपली कामं काय होतात? पूर्ण होतात. छान. कृती करून दाखवणार घरी? त्या वेगवेगळ्या कृतींचे काय करायचे? व्हिडिओ करणार आहात. वेगवेगळ्या वस्तू उचलायच्या मग सांगायचं मला हातामध्ये या अवयवाचा वापर झाला. तुम्ही जेवण करता कोणकोणते अवयव लागतात? हात, हे बोट, डोळे. कधी कधी डोळे जरी नसते तर कानात घास जातो का रे? तोंडातच जातो. म्हणजे अशा वेगवेगळ्या कृती आता तुमच्या कल्पकतेने तुम्ही कृती शोधायच्या आणि त्या वेगवेगळ्या कृतींचे व्हिडिओ तुम्ही टाकणार. छान. तुमच्यासाठी जोरात टाळ्या. असा एक छान आमचा फोटो घ्या. असा